इथं थांबून जा. आता जायचं होतं याला. इथं थांबून जा. तू कायला अजून इथं खूप स्वागत आहे. तर आज वाटबैल पूजा होती बैलाची आणि आज आम्ही पहिले घ्यायला आलो. त्याच्यानंतर खूप अचानक पाऊस आला, तर मग राहणं ओलं होण्यापेक्षा आम्ही आज दोघांनी मिळून चाय घेतली. आणि प्रचंड वातावरण खराब असल्यामुळे ना दोघांनी चाय घेतली आणि आज आम्ही निघालोय. घरी भाजीपाला घ्यायचा होता आम्हाला आणि बैलाचे पूजेचं सामान काही घ्यायचं होतं. आणि बघू शकतो किती ट्रॉफिक आहे, कारण पाऊस येऊन गेलेला आणि सगळ्यांना बैलपोळ्याचं सामान घ्यायचं असल्यामुळे खूप गर्दी होती, कारण मोसम खूप छान होता. आणि त्यानंतर आम्ही गेलो घरी. इथे आमच्या रिगोरी लेआउटला डिमांड बनवलं. त्यानंतर पूजा केली आम्ही आणि त्याच्यानंतर हितांशी ट्युशनवरून आले आणि पूर्ण वातावरण खराब झालं घरातलं, कारण तिला 104-103 वर ताप होता. त्यानंतर आम्ही हॉस्पिटलला गेलोय. मला बरं नसल्यामुळे नंबर लागायचं होतं आणि तिला खूप थंडी वाजत होती. त्यानंतर डॉक्टरकडे गेलो, चेकअप केलं. उलटी ताप खूप जास्त असल्यामुळे ओल्या कापडने पुसून दिले होते मी तिला भरपूरदा, कारण डोक्यात ताप न म्हणजे चान्सेस होते. त्यामुळे वारंवार लक्ष ठेवून तिच्याकडे तिची काळजी घेतली आम्ही. थोडंसं खाऊन घेऊ हितांशी. तू जेवण फक्त एक घास खाल्लंय माहिती आहे. जेवण नाही आवडत आहे तुला? कडूकडू वाटत आहे का? तुला जे वाटते ते खा, मग मी औषध देते, कारण 11:30 वाजले तर रात्र झाली, खूप झोपायचं आहे ना. आणि काही वाटलं नसं रात्री तुला तर मला सांगायचं, कारण ताप भरपूर आहे तुला. 103 वर ताप आहे. 103. त्या पेपरचं टेन्शन नाही घ्यायचं, जे होईल ते होईल, ठीक आहे. तुला जेवढा अभ्यास येते तेवढं सोडवशील. टेन्शन नाही घेऊ आता रात्री झोपताना. उठून बसून ते थोडं मस्त उठून. आता थोडं चक्कर कमी वाटत आहे का तुला? चक्कर कमी वाटत आहे? म्हणू का देऊ का? झालं, देऊ बेटा औषध? आगर कडू आहे का? आता रात्रीचे वाजले 12 आणि आमच्याकडे चालू आहे प्रोजेक्ट. हितांशी आता हे झोपली, औषधी घेऊन जेवण केले छान. आणि ताप भरपूर असल्यामुळे आहे ना प्रचंड चिडचिड करते. आणि उद्या आहे मॅथचा पेपर. बघू आता, डॉक्टरनी मनाई केली आहे मॅथच्या पेपरला जायसाठी. तरी पण आता अर्जंट असल्यामुळे तिला पेपर देईल आणि वापस आणेल. त्याच्यानंतर प्रोजेक्ट चालू आहे तिचं. उद्या मॅथचा पेपर असल्यामुळे मॅथची ॲक्टिव्हिटी पण आहे आणि ते कंप्लीट करून देणं खूप गरजेचं आहे. तरच आमच्याकडे चालू आहे ॲक्टिव्हिटी बनवून देणं. रात्रीचे 12 वाजले, प्रचंड झोप येत आहे, पण
काम तर करावंच लागणार. चला तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगाल. छोटी छोटी सुरुवात केली आहे. प्रोत्साहन द्या, लाईक करा, म्हणजे तेवढंच मला खूप छान वाटते. तर थँक्यू.